सतत कुरापती करणाऱ्या आणि काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर विनाकारण गोळीबार करून हत्या करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी यांना त्यांच्याच देशामध्ये घुसून धडा शिकवण्याकरिता हिंदुस्थानी सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अद्वितीय शौर्य दाखवले त्यांच्या समर्थनार्थ 24 रोजी सायंकाळी उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयामध्ये हुतात्मा स्मारकापर्यंत तालुक्यातील तमाम राष्ट्रभक्तांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली आहे। तिरंगा आमचा अभियान, भारत आमचा प्राण, ऑपरेशन सिंदूर, भारताच्या अस्मितेचा गौरव, वीर जवानांना मानाचा मुजरा, भारत माता की जय अशा घोषणांनी यात्रेत सहभागी झालेल्या राष्ट्रभक्त यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिसर दानावून गेला। आदर्श वरिष्ठ महाविद्यालय येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, भाजपाचे युवा नेते तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण भैया पाटील, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला। युवा नेते शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श महाविद्यालयापासून निघालेली तिरंगा पदयात्रा राष्ट्रीय महामार्गावरून पालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाळासाहेब ठाकरे चौक ते हुतात्मा स्मारकापर्यंत काढण्यात आली। तेथे हुतात्म्यांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पदयात्रेत माजी सैनिक राजू बेंडकाळे, व्यंकट चौधरी, देविदास वनाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर, उपप्राचार्य डॉक्टर राम सोलंकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, उद्योजक अनिल उर्फ पप्पू सगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर मुगळीकर, वीरशैव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मल्लीनाथ मलंग, उमरगा बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सुनील कुलकर्णी, दिलीप सिंह गौतम, प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल, ॲडव्होकेट व्ही.एस. आळंगे, मल्लीनाथ दंडगे, ॲडव्होकेट बिराजदार, माजी नगरसेवक महेश माशाळकर, विक्रम मस्के, योगेश राठोड, संतोष वकारे, शुभम मुळजकर, भाजपाचे उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साईराज टाचले, श्रीधर ढगे, कपिल कुलकर्णी, राम बोधे यांच्यासह असंख्य राष्ट्रभक्त उपस्थित होते। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।